कठीण परिश्रमानंतर मित्रांनो फायनली केस पेपर काढलेला आहे आपण। तर ॲक्च्युली माझं काम नायर डेंटल आहे, माझं चेकअप। तर इथे चेकअप कोणाचा करायचं आहे तुम्हाला पुढे सांगतो ब्लॉगमध्ये। लाईनच एवढी मोठी असते ना मित्रांनो, दिवसभर उभं राहून कंटाळा येतो। पूर्ण दिवस आहे तो हॉस्पिटलमध्ये जातो लाईनीमध्ये। और एक प्लेट नहीं, ऐसे ही शूट कर रहा है, यादें ताजा करने के लिए बाद में, समझा करो। समझ में आया ना? दुइया प्लेट हा गरमा गरम। नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मी अक्षय येले तुमचं पुन्हा स्वागत करतो आपल्या कोकणकर अक्षय यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो मुंबईला आहे, इकडे बघू शकता। आता मी आहे मुंबई सेंटरला। सकाळी 5-6 उतरलो मी दादरला। आपली दाभोळ मुंबई बस होती त्याच्याने आलो मी, पण पुढे रस्ता बंद असल्या कारणाने मी तिकडे दादरलाच उतरलो, कारण का पुढे बस जात नव्हती। तिथून डायरेक्ट ट्रेन पकडली। आता आलोय मुंबई सेंटरला। तर मित्रांनो मुंबईला का आलोय, कारण का मला डॉक्टरकडे जायचं होतं। तुम्हाला माहिती आहे माझं ॲक्सिडेंट झालं होतं। जर ब्लॉग बघितला नसेल तर आपल्या चॅनलला आहे, नाहीतर व्हिडिओच्या एंडिंगला मी तुम्हाला देईन, तुम्ही बघू शकता। तर इकडे बघू शकता मित्रांनो, सकाळचे आता 7 वाजलेत। मी आलो होतो 5:15ला। तर हे मुंबई सेंटरचं आपलं रेल्वे स्टेशन आहे। तिकडे समोर बघताय ते एक्सप्रेस वगैरे जातात, तिकडे ते स्टेशन आहे। आणि तिकडे त्या साईडला वरती तिकडे पुढे लोकल आहे। तर चला आपण जाऊया हॉस्पिटलच्या रस्त्याने। समोरून आपल्याला राईट घ्यायचा आहे, दाखवतो तुम्हाला। हे बघा मित्रांनो, तिकडनं जर समोरून तुम्ही आलात ना तर इकडून डायरेक्ट सरळ यायचं आहे। आणि जर त्या साईडने आलात ना तिकडून, तर इकडे सरळ यायचं आणि तुम्हाला इथं राईट मारायचा आहे। तर हा रोड आहे तो हॉस्पिटलला जायला आहे। तर जाऊया आपण आता हॉस्पिटलला। ब्लॉग कंटिन्यू बघत राहा। तर मित्रांनो बघूया आज आपली काय ट्रीटमेंट होते। आपलं ऑपरेशन यासाठी झालं होतं लेफ्ट साईडचं। तर आज आपली काय ट्रीटमेंट असणार आहे, कारण का आपलं माउथ ओपनिंग पण होतंय बऱ्यापैकी चांगलं। 3 फिंगर टोटल जातात आणि 4 फिंगर पण जातात। तर बघूया, आपल्याला जायचं आहे नायर डेंटलला। आणि नायरचं जे मेन हॉस्पिटल आहे तिथे पण जायचं आपल्याला। तर का जायचं पुढे सांगतो तुम्हाला मी। तर अगोदर आपण तिथे जाणार आहोत, मेन नायरचं हॉस्पिटल तिकडे, ते दाखवतो। तर बघा मित्रांनो, आपण तिकडून आलो। आपण तिकडून आलात का आपल्याला सरळ जायचं आहे। सरळ गेलात का एक राईटला हॉस्पिटल आहे, ते नायर डेंटलचं आहे। लेफ्टला आपण मारलं का नायरचं मेन हॉस्पिटल आहे मित्रांनो। तर दाखवतो तुम्हाला मी, इकडे बघू शकता डेंटल हॉस्पिटल आहे नायरचं। सकाळ सकाळी टॅक्सीवाल्यांची गर्दी आहे। इथून राईट मारलात ना मित्रांनो, काय बघू शकता हे डेंटल हॉस्पिटल आहे आणि डेंटल कॉलेज सुद्धा मित्रांनो नायरचं, इकडे या साईडला। बघा समोर मित्रांनो मराठा मंदिर दिसतं तुम्हाला, त्या समोरच आहे नायरचं डेंटल हॉस्पिटल। आणि सरळ गेलात ना तिकडं मेन हॉस्पिटल आहे नायरचं, इथे सगळे उपचार केले जातात। इथं फक्त फेशियलचं आहे, दातांचं आहे। आणि जवळच तुम्हाला मेडिकल वगैरे भेटतात मित्रांनो। तर मित्रांनो तुम्हाला जसं की बोललो, तिकडून आलात ना राईट साईडने, लेफ्ट मारलात का मेन आहे, आणि राईट साईडला नायरचं डेंटल हॉस्पिटल आहे। आणि इथे रुग्णालय बघू शकता, नायर हॉस्पिटल हे मेन आहे मित्रांनो, इकडे सगळे उपचार केले जातात। तर चला आतमध्ये जाऊया आणि केस पेपर काढायचा आपल्याला। बघूया, चला आतमध्ये जाऊया। मोबाईल अलाउड आहेत का नाही बघूया। ते झेंडावंदन केला होता। इथे पण मित्रांनो कॉलेज सुद्धा पण आहे आणि हॉस्पिटल पण आहे। तर आपल्याला केस पेपर काढायचा आहे। पहिल्यांदा आला तर भूल बोलल्यासारखं वाटेल, तर मी या अगोदर आलो होतो। तर बघूया काय होते पुढे। ब्लॉग बघा कंटिन्यू, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा। समोरून इथे राईट मारलाय, इथे समोर जायचं आहे केस पेपर काढायला। इकडून आतमधून जावं लागेल।
इकडे कॉलेज बिल्डिंग आहे, इकडे बघू शकता. सरळ जायचं आहे आपल्याला केस पेपर काढायला. सगळे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत तिकडे. मित्रांनो इकडे आतमध्ये आलोय मी. समोर बघू शकता मस्त की गौतम बुद्धांची अशी मूर्ती बघायला भेटते आपल्याला. तर इकडे आतमध्ये आलात ना आपल्याला केस पेपर काढायला जायचं आहे. तुम्ही कुठून आहे? तिकडून आलो आपण. ते राईटला जायचं आहे. ते 6 आणि G3 लिहिले. इथून आतमध्ये जायचं आहे. तर 8. तर चला जाऊया पटापट आणि केस पेपर काढूया. इकडे होऊ शकता 8 नंबरला. सॉरी 8 आणि इकडे बघू शकतो 4 लिहिले. 4 नंबरला, सॉरी 8 नाही, 4 नंबरला इथे काढतात केस पेपर. ही समोर आहे ती लेडीजची लाईन आणि तिकडे आहे ना ती जेंट्सची लाईन आहे. तर खूप गर्दी होती. इकडे बघा किती लाईन आहे, बाहेरपर्यंत लाईन आले. अपघाती विभाग मित्रांनो, कॅज्युअलिटी. जर का इमर्जन्सी वगैरे असली तर डायरेक्ट आपण इथे येऊ शकतो. इथे 4 नंबरच्या बाजूला. कठीण परिश्रमानंतर मित्रांनो फायनली केस पेपर काढलेला आहे आपण. तर ॲक्च्युली माझं काम नायर डेंटल आहे, माझं चेकअप. तर इथे चेकअप कोणाचा करायचं आहे तुम्हाला पुढे सांगतो ब्लॉगमध्ये. तर त्या व्यक्तीचा मी केस पेपर काढलेला आहे. तर लाईन बघितली तुम्ही, खूप भरपूर लाईन मोठी होती. ॲक्च्युली बाहेरपर्यंत पब्लिक आली होती. तर आता मी नायर हॉस्पिटलच्या बाहेर आलो आहे. इकडे बघू सगळे टॅक्सी वगैरे लागतात त्या साईडला. तर चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, पुढे बघूया काय होतंय, भेटूया. तर मित्रांनो इकडे मी बाहेर आलो आहे. जो फाटा फुटतो ना रेल्वे स्टेशनला जायला, तिथे या साईडला तिथे आलोय. कुठे गेली गर्दी बघा किती मित्रांनो. ही बघा कोण. तर मित्रांनो हीच ती व्यक्ती आहे, माझी बहीण मित्रांनो श्रद्धा. तर त्यासाठीच मी केस पेपर काढायला गेलो होतो. तर आता आपण जाणार आहोत हॉस्पिटलला. तर चला केस पेपर वगैरे काढलेला आहे. आता डायरेक्ट ओपीडीला जाऊ. नंतर आपल्याला जायचं तिकडे डेंटल हॉस्पिटलला, माझा पण चेकअप आहे. तर चला पुढे ब्लॉग बघा कंटिन्यू. तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं, सरकारी हॉस्पिटलला उपचार केला पाहिजे का नाही? कारण का गर्दी खूपच आहे. तर बहीण गेले त्या साईडला नायरला चेकअप करण्यासाठी. तिचं डोकं दुखतं त्यामुळे तिने अपॉइंटमेंट घेतली होती आता. तर आता गेले, लाईन पण खूप आहे त्या साईडला. तर आपण जाऊया डेंटल हॉस्पिटलला नायरच्या. बघूया तिकडे किती गर्दी आहे. तर चला निघूया. मुंबईला बघावं तिकडं गर्दी. इकडे या साईडला गेले, आपल्याला जायचं आहे समोर. मोठमोठ्या बिल्डिंग आहेत. लाईनच एवढी मोठी असते ना मित्रांनो, दिवसभर उभं राहून कंटाळा येतो. पूर्ण दिवस आहे तो हॉस्पिटलमध्येच जातो लाईनीमध्ये. चेकअप तर काय होतो थोड्याच वेळात, पण लाईनीमध्ये पूर्ण दिवस घालवावा लागतो. तर आपण पोचलो डेंटल हॉस्पिटलला. मागे बघू शकता. तर मागून जायला रस्ता होता, आता वाटतं या साईडनी केला आहे. एकदम भारी आहे ना मित्रांनो कॉलेज. तर इकडे जायचं आपल्याला. फर्स्ट फ्लोअर. वा, मला इडली पाहिजे. इडली नाही, सॉरी काय आहे त्याला काय बोलतात, मेंदू वडा आहे.
आणि इडली मिशी काढले तर वाटतं बघा आता. मित्रांनो इकडे बघू शकता सोललेली कोंबडी कशी असते तसा दिसतंय. ॲक्च्युली फोटो वगैरे काढायचे होते त्यामुळे मिशी वगैरे काढावी लागली. तर आम्ही मित्रांनो दुपारी आलो होतो नाश्ता करायला. आता वाजलेत 3:45 वाजलेत. दुपारी काय आम्ही खाल्ले नाही काय नाही, कारण का गुड्डीचा चेकअप लवकर झाला होता, माझा फक्त बाकी होता. कारण का डॉक्टर गेले होते ऑपरेशनसाठी. तर आता हॉस्पिटलच्या बाहेरच आहे, इकडे बघू शकता. तर आता सगळं आपलं झालं, फोटो वगैरे काढले, एक्सरे पण काढलाय. तर आता जातोय घरी, काहीतरी खाऊन घेऊया, नंतर मग आपण निघणार आहे पुढे जायला. तर चला. हे बघा तिकीट काढायचं चालतंय, ऑनलाईन तिकीट काढणार आहे. तर त्याला काहीतरी खाऊया. चल जाऊया पटकन, नंतर मग ट्रेनला गर्दी होईल. चल मग चल ना इकडनं, चल तर गाडी उडवल तुला. थांबा थांबा पागल आवरत. काय खाऊया ते खाऊया का? बघ तुला हे पाहिजे होतं ना चायनीज राईस सारखं, पुरी भाजी पाहिजे. मग काय पाहिजे बोल. क्या चाहिए बोल. स्वेटर घातलं तर थंडीच लागते, त्या हॉस्पिटलला लागत होती ना. हा पाणीपुरी मी खाल्ली होती मागच्या वेळेला, एवढी खास नाही लागत. मोठी पुरी पण आहे कुठे. छोले भटुरे, छोले भटुरे खाऊया. छोले भटुरे कैसे आहे? 30 रुपये प्लेट. दोन घे काय, एकच घे. दो दे ना. फोटो काढायच्या नादामध्ये मिशी पण काढली बघ तुझ्याने माझी सेल झाली. काय झालं काय एवढा चेहरा का होता. रस्त्यावरची मित्रांनो छोले भटुरे. हम लोग भटूरा फोटो खींच के डाल दे इंस्टाग्राम इंस्टाग्राम पे नहीं, यूट्यूब पे डालेगा. लाइक शेयर सब्सक्राइब करना. हाँ? और एक प्लेट. नहीं ऐसे ही शूट कर रहा है, यादें ताजा करने के लिए बाद में. समझा करो, समझ में आया ना. दुइया प्लेट. हाँ हाँ गरमा गरम. होऊन आलो. तर मित्रांनो अगोदर जेव्हा मी हॉस्पिटलला ॲडमिट होतो तेव्हा मी इकडे यायचो या गल्लीमध्ये खायला प्यायला वगैरे. पण तेव्हा मी खाऊ शकत नव्हतो, तेव्हा एवढं मन व्हायचं ना खायचं. तेव्हा मी लिक्विडवरती होतो मित्रांनो, दूध ज्यूस असंच काय ना काय खायचो. तर आज मस्तपैकी दबडवून खाल्ले छोले भटुरे, सकाळी पण खाल्ले इडली वगैरे आणि मेंदू वडा. तर मित्रांनो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट करून सांगा. लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.